नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जी डी ऑलराऊंडर हे यूट्यूब चॅनेल. महिला भगिनींसाठी अत्यंत आनंदाची बातमी मी आपल्यासाठी जी डी ऑलराऊंडर या यूट्यूब चॅनेलवर घेऊन आलेलो आहे. तर आपण न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि ही माहिती काय आहे ही सविस्तर जाणून घ्या. महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. बघा महिला भगिनींनो, आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. आपले जे जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत जे हप्ते तटले होते लाडके बहीण योजनेचे, ते आपल्याला उद्यापासून किंवा परवा दिवशीपासून मिळायला चालू होणार आहेत. बघा, अत्यंत आनंदाची बातमी आहे. 4,500 रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहेत. 1,89,00,000 महिला या पात्र झालेल्या आहेत आणि जवळजवळ 54,00,000 महिला या अपात्र झालेल्या आहेत. ज्या महिलांनी पारदर्शक आणि व्यवस्थित अशी ई-केवायसी करून घेतलेली आहे, अशा महिलांना 1,500 रुपये आणि ज्यांचे जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत एकही हप्ता न मिळालेला अशा महिलांना 4,500 रुपये हे आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे अत्यंत महिलांच्या बाजूने ही खूप आनंदाची गोष्ट आहे. उद्या किंवा परवापासून आपल्याला हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे दर्शको. म्हणजे ह्या आठवड्यात जरी तुम्ही म्हणला, तर या आठवड्यात आपल्याला पैसे लाडके बहीण योजनेचे 4,500 रुपये एकत्रित जे काय आहेत, ते आपल्याला नक्की मिळणार. याच्याबद्दल काही खात्री तुम्ही निःशंक बाळगू शकताय. दर्शको, आपण पाहताय जवळ-जवळ महिला मागच्या महिन्यापासून, मागच्या 2025 पासून जून महिन्यापासून ते आता एप्रिल महिन्यापर्यंत काही महिला त्या सुद्धा वाट पाहत असतील. त्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहेत, पण अद्याप पैसे आलेले नाहीत. ते सुद्धा कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला पैसे न येण्याचं कारण काय? काही तांत्रिक अडचणी होत्या. म्हणजे ई-केवायसी शासन दर महिन्याला ई-केवायसी करण्याचं वाढवून देत होतं. ते म्हणजे प्रत्येक महिना वाढवून देत होतं. जानेवारीला महिन्यात तसंच सांगितलं, फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुदत आहे, मार्च महिन्यापर्यंत मुदत आहे. मग शेवटी त्यांनी काय बोलले, 30 एप्रिल पर्यंत अंतिम मुदत आहे. त्यामुळे ज्या मागच्या वर्षी ही केवायसी पूर्ण झाली होती, पण त्यांचे अजून ते 5 ते 6 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. अशा महिलांना सुद्धा एक रकमी आपल्याला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आता तांत्रिक अडचणी पूर्ण दूर झालेल्या आहेत. ही केवायसी 30 एप्रिल ही अंतिम मुदत होती. त्याची सुद्धा शासनाने पडताळणी करून आता आपल्याला जे एकत्रित हप्ते काय आहेत, ते आपल्याला 100% मिळणार आहेत. जवळ-जवळ बघा आकडा किती आणि अपात्र होण्याचा आकडा जवळ-जवळ 54,00,000 महिला या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. त्यांना कायमस्वरूपी हप्ता बंद झालेला आहे. आणि 1,89,00,000 या महिलांना कायमस्वरूपी 1,500 रुपये हे मिळणार आहेत. त्यामुळे एक महिला वर्गात एक आनंदाची अशी ही बातमीच म्हणावी लागेल. तर ही के-वाय-सी म्हणजे बघा, आता तुम्हाला शंका वाटत असेल अजून आमचे पैसे आलेले नाहीत. तर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असणारच. त्यानंतर तुमचा फोटो, तुमची जी काही माहिती आहे, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित जर ऑनलाईनमध्ये भरल्या असेल किंवा आपल्या अंगणवाडी का सेविका असतील, ग्रामसेवक असतील यांच्या जवळ हस्तलिखित अर्ज दिले असतील व्यवस्थित, तर त्याची पूर्ण पडताळणी होऊन आपल्याला 1,500 रुपये आणि जर काही प्रलंबित महिना असतील, म्हणजे महिला असतील ज्यांना 1,500 मिळालेले नसतील, अशा महिलांना सुद्धा एकत्रित 4,500 रुपये हे आपल्याला मिळणार आहेत. दर्शको, ही बातमी जी आपण पाहताय ती जी डी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलवर पाहताय. अशा महत्वाच्या लाडक्या बहिणी संदर्भात ज्या काही न्यू अपडेट असतात, मी आपल्याला वेळोवेळी तुमच्या समोर फेस टू फेस मी तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळे आपण जी डी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणि कसं आहे दर्शको, जर तुम्ही ज्यावेळी सबस्क्राईब कराल त्यावेळी मलाही उत्साह येईल की अशा या बातम्या म्हणजे पोहोचवण्याचं जे आहे, जे शासनाकडून नुकतंच जे अपडेट येत असतं
तेच मी महिला माता बहिणी जे असतील, लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात आपल्या बाबा हप्ता कधी मिळणार, काय मिळणार याची आतुरता असते. त्यांच्यासाठी मी माहिती घेत असतो. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करत जा. म्हणजे जेणेकरून इतर खेडेगावातल्या ज्या तळागाळातल्या ज्या महिला वर्ग आहेत त्यांच्या पर्यंत ही बातमी पोहोचू शकेल. आणि जर आपल्याला काही जर शंका वाटत असेल किंवा काय म्हणजे असे मनात प्रश्न येत असतील, की अजून आमचे पैसे आलेले नाहीयेत, आमचे पैसे मिळणार की नाही? तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, की कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, कोणत्या विभागात आहे तुम्ही? मी नक्कीच आपल्याला त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तर दर्शको कसं आहे, आत्ताच शासनाने कालच एक आपले आदिती तटकरे असतील जे मंत्री आहेत, त्यांनीच नुकताच एक अपडेट दिला होता, की 100% ज्या महिला पात्र आहेत त्यांना त्यांचे हक्काचे पैसे हे मिळणार आणि मिळणारच. आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा नुकतंच एक स्पष्टीकरण एका भाषणात दिलं होतं, की कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाहीत. कारण अनेक अफवा अशा उठत असतात, की ही योजना बंद होणार, हे होणार. त्याच्यावर शिक्कामोर्तब आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपला हप्ता हा निःसंकोच चालू राहणार. काही ठिकाणी अफवा सुद्धा असतील, की पैसे जमा अजून पैसे एकाही महिलाच्या खात्यावर अद्याप पैसे आलेले नाहीयेत. ह्या आठवड्यात 1,500 आणि मागे जे काही प्रलंबित हप्ते आहेत, त्या एकूण 4,500 असतील किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी रक्कम असेल, हे पैसे आपल्याला 100% आपल्या खात्यावर येणार आहेत. त्यामुळे आपल्या महिला जे वर्ग आहेत त्यांनी निःसंकोच आपले खात्री बाळगावी, की आपले पैसे हे आपल्याला नक्की मिळणार. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. जी माहिती शासनाकडून येते, रीतसर जी-आर असतो तोच मी आपल्याला समोर तो वाचतो आणि मगच मी आपल्याला व्हिडिओवर येतो आणि मी सांगत असतो. इतर जे असतात YouTube म्हणजे मला काही त्यांचं हे करायचं नाही, नाव घ्यायचं नाही. ते सांगतात असं होणार, तसं होणार. पण तसं जे आहे, रिअल जे आहे, नुकतेच जे अपडेट येते तीच मी आपल्यासमोर सांगत असतो. त्यामुळे 1,500, 4,500 आणि काही त्याच्यापेक्षा पण मोठी रक्कम ही महिला वर्ग जे आहे त्यांच्या खात्यात जमा ही होणारच. त्यामुळे अ, महिलांनी अवश्य बाबा आपल्याला खात्री बाळगा, की आपले हे पैसे येणारच. पण ज्यांचे पैसे जे येणार नाहीत, त्या ज्यांनी चुकीचा फॉर्म भरला असेल किंवा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत. मग त्यांनी समजून जायचं, की आता आपले पैसे कायमचे बंद झालेले आहेत. आपण काहीही करू शकत नाही. कारण शासनाने आपल्याला वेळोवेळी मुदत दिली होती. प्रत्येक महिन्याची मुदत दिली होती. त्यामध्ये जर आपण ई-के-वाय-सी पूर्ण व्यवस्थित पारदर्शक केली असेल, तर आपले हक्काचे पैसे हे आपल्याला मिळणारच. त्यात काडी मात्र शंका नाही दर्शक. तुम्हाला काय अजून प्रश्न जर पडत असेल, तर मला तुम्ही कमेंट करू शकताय. कुणाचे पैसे आले नसतील या किंवा काय अडचण असेल, शंका असेल, त्या महिलांनी सुद्धा कमेंट करावी, जेणेकरून मी आपल्याला उत्तर देईन. आणि आनंदाची ही बातमी आहे, की ह्या उद्या आणि कुणाकुणाचे पैसे उद्यापासून याला जमा जर झाले, तर मला कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत, काय आलेले आहेत. त्याची वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतच जाईन. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी येणाऱ्या काळात आपल्याला प्रस्थापित करणार आहे. त्यामुळे आपण घाई करा आणि शेजारी दिलेल्या जी घंटी आहे त्या घंटीवर प्रेस करून ती घंटी दाबा आणि जी-डी ऑलराउंडर या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. जर आपण सबस्क्राईब केलं तरच आपल्याला येणाऱ्या काळात नवनवीन योजनाविषयी माहिती मिळणार आहे आणि आपण त्यातून हुशार होऊन त्या गोष्टीचा तुम्ही पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे जी-डी ऑलराउंडर या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. एक शेअर तुमचा एका भगिनीची किंवा एखादी आपली गरीब वर्ग असेल किंवा मागास वर्ग असेल, त्यांच्याबरोबर ही माहिती पोहोचवून तो हुशार होऊन त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार.
जय महाराष्ट्र.